त्यामुळे आपल्या झाडात आता स्टोरेज पहिल्यासारखं होत नाही. आपल्याला प्रॅक्टिस करताना काड्या 1.5 स्क्वेअर फुटाला एवढीची एक काडी ठेवा, तुम्हाला चांगला घड भरलेला दिसून येईल. प्रत्येक पानावर आणि डोळ्यावर सूर्यप्रकाश पडला की तुम्हाला घड भरपूर येतील. उमदीला गेलो की बाग बघितली की झाडावर 25 किलो माल. आता सांगली जिल्ह्यातच उमदी आहे आणि आपण सांगली जिल्ह्यात, पण त्यांचं टेम्परेचर बघा किती आहे, त्यांना सूर्यप्रकाश किती मिळतो बघा. म्हणून हिंद झाडावर घड आधा किंचीला मला काड्या किंवा 8-4-35 काड्या ठेवा, लय घड येतील. असला काय घराचा प्रयोग इकडे करू नका. उमदी सोडून जर 4 किलोमीटर सोडून तिथनं पुढे चालते, इकडल्याने करू नका. ह्याच्यानंतर विरळणी चांगली करा. सबकी 5च पानावर करा, 7-8-9 पानावर करू नका. तुम्हाला यश आलं असेल नक्की, परंतु त्या अभ्यासाने यश आलंय. लॉजिक काय सांगतंय, 6वा आणि 7वा डोळ्याला फुटफुलनेस चांगला असतो. जास्त काडी लांबडीची सबकीला ठेवली तर तेवढी काडी, म्हणजे समजा 9 पानं ठेवली, 8 पानं ठेवली तर तेवढी 8 पानाची काडी पिकायला तुमची तेवढी एनर्जी तिथपर्यंत वाट बघायला लागते. पुढं पाऊस लागतो आपल्याला. पाऊस लागला की पुढच्या डोळ्याला सूर्यप्रकाश मिळत नाही आणि आपण काय म्हणतो, सबकीच्या पुढे 2 डोळे ठेवून छान, म्हणजे तो 7 डोळ्या 8 डोळ्यावर सबकील केलेला 10वा 11वा डोळा येतो, त्याला डिग्रेडेज मिळत नाही. त्या बागाचा 100% घड लहान मिळाला. दुष्काळ पडला, पाऊस लांबला तरच घड चांगला मिळत, अन्यथा तो घड तुम्हाला चांगला मिळणार नाही. 5 पानावर सबकील करा, म्हणजे सबकीच्या पुढे 2 डोळे ठेवले की तेवढं 7 डोळे पिकलं की तुमच्या काडीला 100% 5व्या-6व्या डोळ्याला घड फुलफुलने चांगला मिळतो, घडाचा साईज चांगला मिळतो. आणि दुसरी बाजू, तुमच्या बागा आपल्या इथे गळ फुलत्या भरपूर काय बोलतो, फ्लावरिंग आला की पोलीस पाटील बागवालं रातचं सुद्धा उलटं फालतं होते. ह्यात काय होतंय, आता ह्यात काय होतंय. आता मी एक सांगतो, तुझीची कारणे 2-3 आहेत. त्यावेळेला आपण म्हणतो नाही तैवार पडलं, आय फ्लॉवर आला ना आमच्या वेळेला तैवार पडलं, त्याच्या आयला धुकं पडलं. ते मी धुकं लई पडत होतो पहिले, बाप बसत होते ना. कारण काय माहित आहे का त्याचं कारण एप्रिल आपल्याकडे प्रूफ आहे. प्रूफ आपल्याकडे डेटा आहे, त्याचा डेटा आपल्या लॅबमध्ये सगळ्यात टेस्ट करून डेटा तयार केलाय. मागाशी सोमकोर सर तुम्हाला सांगून गेले जाता जाता, पण आपल्या लोकांना किती समजले मला माहिती. ज्या काडीला शेंड्याचा घट ठेवा, मिनिमम मॅच्युअर असणारी काडी, कमी पित्त तयार झालेली काडी असेल तर त्या काडीतून घड आलेला पूजेला पाक बळी पडणार. आणि जी काडी चांगली पिकल्या 6-7 डोळ्यातला घड आहे त्याला मात्र पूज होत नाही. असं मी माझ्या मागे अशा ट्रायल काढले की शेंड्याकडच्या डोळ्याला घड आला तो घड पण साईज बारकी मिळते. काल सुरेश कातपुरे घेतो त्यांच्या मला आराच्या प्लॉट तो घड का बारका पडला तर मला वाटतं 8व्या-9व्या डोळ्याच्या टेस्ट लावलेला घड आला. आणि त्याच काडीला माझा 2 डोळे सोडून 6व्या डोळ्याला घड होता त्याच काडीचा, तर त्याचा साईज अगदी मोठा होता. त्याचं कारण काय, ती खालचा डोळा पूर्णपणे मॅच्युअर झालेला होता, पूर्णपणे त्याच्यात पित्त तयार झालं होतं, म्हणून तो घड साईज वाढत होता. आपल्यात काय पद्धत आहे, छाटणी ऑक्टोबरची घेताना सगळं पाक काढ्या तपासून येते ती आणि पुन्हा बांधावर मोजून आला की त्याच्या आल्याने ताकातीची जाऊन तिकडे झक मारवते. आपण ती सबकीच्या पुढे ठेवून जर पिकल्या त्याच्यावर मोठं हात, त्या सबकीच्या पुढे 9 डोळे 10 डोळे ठेवायचं, पेस्ट लावायची, बाग एकसारखी फुटत नाही, बाग गळगुलीला बळी पडते. ह्या गोष्टी सर्रास घडतील. तुमच्या कामातली ऍक्युरेसी वाढवा तर तुम्हाला ह्याचा फुलनेस मिळेल. तुम्हाला बघायचं असेल तर माझा प्लॉट आता फुटायला लागला. आता फ्लेम व्हरायटी त्याला 100% घड येते, तिथं काय करणार, पण मी त्याला 5 पानावर सबकील करणार. का करणार आहे, आमच्या पोरग्याचा आमचा निर्णय ही बघून 5 पानावर सबकील करायचं. पुढं मात्र शेंडा मारा न मारा काय अडचण नाही, माराच पुढे जरा लांबून मारा.
एकसारखं करून घेतलं तर पेस्टिंग तेवढं 2 ओळं करायचं. माझी पद्धत पूर्वी कृष्णा शिंदेला तशीच होती, पण आपल्यात ते अंतर कसं असते सांगतो तुम्हाला. आपल्यात इथं सगळे बसलेले शेतकरी बी आहेत, पूर्वी पोरं म्हणजे शिकलेली पोरं आहेत आणि बाप म्हणजे अनुभव. आणि आपल्यात काय झाले, अनुभव आणि शिक्षण एकत्र येत, म्हणजे बापाच तोंड एकीकडं पोराचं एकीकडं. तुम्ही जर शिक्षण आणि अनुभव जर एकत्र आला तर तुम्हाला निसर्ग बदलला, परमेश्वर कोपला तरी तुमचं नुकसान करू शकत नाही, कारण त्याच्या मागे शिक्षणाच्या मागे अनुभव आहे. त्यामुळं बाप आणि वर्गात थोडस तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, म्हणजे अनुभव आणि शिक्षण. पण बाचा अनुभव पुढारपणाचा थोडा पोराला ऐकून